नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। इयत्ता 10वी गणित भाग 1 चा आपला पेपर आहे आणि 1 चा जो पेपर आहे तो नेमका कशा प्रकारचा असणार आहे, त्या पेपरचं स्वरूप कसं असणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो कुठल्या प्रश्नाला तुम्ही किती वेळ दिला पाहिजे। कारण बऱ्याचदा काय होतं की आपले सुरुवातीचे प्रश्न जे आहेत त्याला आपण खूप सारा वेळ देतो आणि नंतर आपले काही शेवटचे 2-3 प्रश्न उरतात। मग कुठला प्रश्न किती वेळामध्ये झाला पाहिजे, कुठल्या प्रश्नाला किती मिनिटं आपण दिली पाहिजे, तर यावरती आपण चर्चा करणार आहोत। आणि त्याचबरोबर गणित भाग 1 आणि 2 च्या कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न विचारले जातात आणि नेमके 4 मार्कांचे प्रश्न कुठल्या प्रकरणावरून विचारले जाऊ शकतात गणित भाग 1 आणि 2 ला, तर या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळे ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे। तर पटकन जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे मित्रांनो, नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा की प्रश्नपत्रिकेचं स्वरूप नेमकं कसं असणार आहे ते आपण बघूयात आणि इथं कुठल्या प्रश्नाला किती वेळ आपण दिला पाहिजे त्याच्यावरती थोडीशी आपण चर्चा करूयात। बघा, या ठिकाणी जर आपण बघितलं ना मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला हा खूप सोपा असतो। प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये ए आणि बी असे दोन उपप्रश्न असतात, आपल्याला माहिती आहे। तर हे दोन्ही प्रश्न 1-1 मार्काचे असतात। पहिला प्रश्न बहुपर्यायी आणि दुसरा जो प्रश्न आहे ते 1-1 मार्काचे प्रश्न। या प्रश्नांची जर का तुम्हाला तयारी करायची असेल तर तुम्ही काय करायचं की तुमचे जे काही संकीर्ण प्रश्न संग्रह आहे त्याच्यामध्ये जे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न दिलेले आहेत ना, बहुपर्यायी प्रश्न, त्यांची तयारी केली की या 8 मार्कांची तुमची तयारी होऊन जाईल। ओके, दुसरा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये ए आणि बी प्रश्न असतात। दुसऱ्यातला ए जो आहे तो कृतीवर आधारित असतो। 3 प्रश्न दिले असतात, त्याच्यातल्या 2 कृती पूर्ण करायच्या असतात आणि दुसऱ्यातला बी जो आहे त्याच्यात 5 पैकी 4 प्रश्न सोडवायचे असतात 2-2 मार्काचे। म्हणजे इथं सगळे 2-2 मार्काचे प्रश्न, वर सगळे 1-1 मार्काचे। प्रश्न क्रमांक तिसरा दुसरा सारखाच असतो। पहिली एक कृती असते, 2 पैकी 1 सोडवायची असते, ती 3 मार्काला, आणि बी जो आहे प्रश्न त्याच्यात 4 पैकी 2 सोडवायचे असतात 6 मार्काला, म्हणजे 3-3 मार्काचे 2 प्रश्न सोडवायचे। आणि प्रश्न क्रमांक चौथा सगळ्यात महत्त्वाचा आहे, ज्याच्यामध्ये 3 पैकी तुम्हाला 2 प्रश्न सोडवायचे, 4-4 मार्काचे 3 प्रश्न दिले जातात, त्याच्यातले 2 सोडवायचे असतात। आणि शेवटचा जो प्रश्न आहे तिथं 5 प्रश्नांपैकी 1 प्रश्न सोडवायचा, 5व्या प्रश्नामध्ये 2 पैकी 1 प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो। तर आता इथे साधारणतः कुठल्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे ते सांगतो। पहिला जो तुमचा प्रश्न आहे, हा पहिला प्रश्न साधारणतः तुमचा 15 मिनिटांमध्ये झाला पाहिजे याची काळजी घ्यायची। म्हणजे 11 वाजता तुम्ही पेपर लिहायला सुरुवात केली तर 11:15 ला तुमचा पहिला प्रश्न झाला पाहिजे। दुसरा जो प्रश्न आहे, या दुसऱ्या प्रश्नाला साधारणतः तुम्ही 25 मिनिटं देऊ शकताय। तर 25 मिनिटांमध्ये तुमचा दुसरा प्रश्न झाला पाहिजे। ओके, 25 मिनिटांमध्ये तुमचा दुसरा प्रश्न, म्हणजे पहिल्या 40 मिनिटात तुमचे 2 प्रश्न, म्हणजे एकंदरीत लक्षात घ्या 3 मार्काचे जे तुमचे प्रश्न आहेत, 2 मार्काचे जे प्रश्न आहेत, इथं 4 आणि वरती जवळपास 2 प्रश्न, म्हणजे 6 प्रश्न आहेत। 6 चौक 24, एका प्रश्नाला साधारणतः 4 मिनिटं तुम्ही दिले, 4 ते 5 मिनिटं, तरी 25 मिनिटात होईल। त्याच्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे ना, या प्रश्नाला तुम्ही 30 मिनिटं देऊ शकताय साधारणतः। आणि त्याच्यानंतर जो चौथा जो प्रश्न आहे याला सुद्धा तुम्ही 30 मिनिटं देऊ शकताय, 30 मिनिटात हा प्रश्न तुमचा होऊ शकतो। आणि जो शेवटचा जो प्रश्न आहे त्याला तुम्ही 10 मिनिटं देऊ शकता। म्हणजे आता जर तुम्ही मिनिटांचा हिशोब केला तर 25 आणि 15 झाले तुमचे 40 मिनिटं, 40 आणि हे 40 आणि बघा हे 30 आणि 30 60 मिनिटं झाले, म्हणजे 100 झाले। 100 आणि 100 बघा, 30 आणि 30 60 आणि 60 आणि 40 100 झाले तुमचे। 100 आणि हे 10 तुमचे झाले 110 मिनिटं। 110 मिनिटं झाल्यानंतर शेवटचे जे 10 मिनिटं उरतात ते 10 मिनिटं आणि प्लस बोर्डाकडून तुम्हाला एक्स्ट्रा 10 मिनिटं, म्हणजे 20 मिनिटं तुमचे उरतात। आता ह्या 20 मिनिटांमध्ये काय होऊ शकतो, कधी-कधी जर तुम्ही या प्रश्नाला जरी 30 मिनिटं दिले, या प्रश्नाला म्हणजे प्रश्न क्रमांक दुसऱ्याला 30 मिनिटं जरी दिले तरी तुमच्याकडे 15 मिनिटं शेवटचे एक्स्ट्रा उरतात। तर या 15 मिनिटांमध्ये तुम्ही पूर्ण पेपर पुन्हा एकदा चेक करू शकता की बाबा माझं सगळं कव्हर झालंय की नाही हे। ओके, तर एकंदरीत अशा प्रकारे तुम्ही वेळेचं नियोजन करू शकताय पेपर लिहिताना, हा एक मुद्दा आहे। आता याच्यानंतर कुठल्या प्रकरणावर किती मार्कांचे प्रश्न विचारले जातात आणि 4 मार्काचे प्रश्न पहिल्या भागामध्ये साधारणतः कसे विचारले जातात। बघा, पहिला भाग जो आहे त्याच्यामध्ये 2 चलातील रेषीय समीकरणे, वर्ग समीकरणे आणि शेवटचं सांख्यिकी, हे 3 प्रकरण आहेत ना, या 3 प्रकरणांवर 12-12 मार्कांचे प्रश्न विचारले गेलेत। बघा, 12 मार्क, त्याचबरोबर इथे पण 12 मार्क आणि इथे पण 12 मार्क, त्यामुळे ही 3 प्रकरणं खूप इम्पॉर्टंट आहेत। ओके, 12 एके 12, 12 दोन्ही 24, 12 त्रिक 36 मार्क इथेच आहे। आता याच्यामध्ये 4 मार्कांना नेमके कुठल्या प्रकरणातले प्रश्न विचारले जातात। बघा, आतापर्यंत तुम्ही जर बोर्डाच्या परीक्षा बघितल्या तर त्याच्यामध्ये मला असं दिसून आलं की 4 मार्काला जे प्रश्न विचारले गेलेत, म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा मी ज्यावेळेस अभ्यास केला त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की पहिलं प्रकरण, दुसरं प्रकरण आणि तिसरं प्रकरण, या तिघांपैकी कुठले तरी 2 प्रश्न दरवर्षी येतात। म्हणजे तिघांपैकी कुठल्या तरी 2 प्रकरणांवर येतात म्हणजे येतात। म्हणजे तुम्ही कुठली पण प्रश्नपत्रिका जुनी घ्या जुनी तपासा, आता वाटलंच तर लेक्चर झाल्यानंतर
तुमच्या लक्षात येईल की या तिघांपैकी 2 प्रकरणांवर 100% प्रश्न आहे. कधी-कधी तर ह्या 3च्या 3 प्रकरणांवर 3 प्रश्न विचारले गेलेत, कारण 3च प्रश्न विचारतात. ओके. आता या तिघांपैकी 2 प्रकरणांवर विचारतात आणि त्याच्यानंतर उरलं तर हा जो शेवटचं जे प्रकरण आहे तुमचं 6वं, याच्यावर एक जास्तीत जास्त प्रश्न विचारला जातो. याच्यावर जर विचारला तर याच्यावर आयतालेख आहे, वृत्तालेख आयतालेख आहे, त्याचबरोबर वारंवारता बहुभुज आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या मुद्द्यांवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे 4 मार्कांचे प्रश्न अशा प्रकारे आपल्याला या 3 प्रकरणांवरती विचारले जाऊ शकतात. तर अशा प्रकारे हे कुठल्या प्रकरणाला किती गुण आहे हे आपण बघितलं. याप्रमाणे तुम्ही आता नियोजन करा. कुठली महत्त्वाची प्रकरणं आहेत ते तुमच्या लक्षात आलं असेल. त्याच्यानंतर गणित भाग 2चं पण सांगून ठेवतो. तुमचा पेपर जो आहे तो उद्या गणित भाग 1चा आहे, पण 2चं पण पटकन सांगून ठेवतो म्हणजे तुम्हाला पुढे उपयोगी पडेल. तर याच्यामध्ये बघा, समरूपता, वर्तुळ आणि महत्त्वमापन या 3 प्रकरणांवरती जास्तीत जास्त मार्कांचे प्रश्न विचारले जातात. तर अशा प्रकारे हे विभाजन आहे तुमच्या समोर आहे. याचा तुम्ही स्क्रीनशॉट वगैरे साधारणतः घेऊ शकता. ठीक आहे. आता मित्रांनो, एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करतो, की या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की पेपर कसा असेल. परंतु एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात घ्या, की आपल्याला आता गणिताचा अभ्यास करायचा आणि गणिताचा अभ्यास करत असताना आपण YouTubeवरती व्हिडिओ बघतो. पण सगळ्या प्रकरणांच्या व्हिडिओ आपल्याला व्यवस्थित भेटत नाहीये. 4 प्रकरणांच्या भेटल्या तर 2-3 प्रकरणांच्या कधी-कधी भेटत नाही. मग त्या कशा शोधाव्यात हा एक मोठा प्रश्न असतो. मग त्याच्यापेक्षा आपण एक ॲप बनवलंय आणि त्या ॲपवरती एक कोर्स बनवला तुमच्यासाठी आणि त्या कोर्समध्ये सगळ्या प्रकरणांच्या व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळतील. आणि तो कोर्स एक स्पेशल आहे. त्या कोर्समध्ये आपण काय केलंय, की त्या कोर्समध्ये आपण प्रत्येक प्रकरणांवरती 3 ते 4 व्हिडिओ बनवल्यात. आणि त्या व्हिडिओमध्ये काय आहे, तर त्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा केली आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये नेमके कुठले प्रश्न येऊ शकतात या परीक्षेला, तर त्यावरती सुद्धा चर्चा केली. तर हा कोर्स खूप महत्त्वाचा आहे. तो तुम्ही पर्चेस करू शकता. आपल्या ॲपवर आहे. ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी आणि त्यावरती हा कोर्स आहे. या कोर्सची किंमत आहे 499, पण सध्या मोठं डिस्काउंट आहे. डिस्काउंट किती आहे तुम्हाला सांगतो. ₹499 कोर्स आहे आणि हा कोर्स आता तुम्हाला फक्त ₹49 मध्ये मिळणार. किती? फक्त 49. मोठी ऑफर आहे. म्हणजे ₹499 कोर्स फक्त ₹49 मिळणार. ₹49 काहीच मिळत नाही, पण ₹49 तुम्हाला गणिताचा अभ्यास करता येईल. त्यामुळे हा जो कोर्स आहे तो पर्चेस करा. तुम्हाला याचा खूप फायदा होईल. ठीक आहे. तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात. तर नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.